आर यू रेडी? येस, आय कॅन से सो. मी असं काहीही विचारणार नाहीये जे भारतीय गुप्तचर यंत्रणा, इंटेलिजन्स आणि कोर्ट रेकॉर्ड्सच्या विरुद्ध जाईल. बरोबर. या बरोबर. सो सर्वात पहिलं, अपर्णा या पुरोहित व्हायच्या आधी काय होत्या? एका सामान्य घरातली मुलगी आणि सामान्यपणे जसं लग्न होऊन येते तशी आलेली. आणि आमचं घर म्हणजे अगदी सामान्य. आणि जिथे माझे वडील इंजिनियर आणि खूप सायन्स बॅकग्राऊंड आमच्या घरामध्ये असलेलं. सो वी वर ऑलवेज थॉट की नाही नाही सायन्सला जायला पाहिजे. आणि तर ते इन्स्पिरेशन ऑलवेज माझ्या आईवडिलांकडनं होतं. सो अशा एकदम साध्या मध्यमवर्गीय घरातनं परत एकदा एकदम मध्यवर्गीय घरात मी लग्न करून आलेले. पण आधीचं नाव काय होतं माहेरचं? कुलकर्णी. 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 आणि वडील काय करायचे? आई वडील काय करायचे? माझे वडील इंजिनियर आहेत आणि ते आता सध्या आयनॉक्स इंडियामध्ये होते. आणि ही इज बेसिकली होते नाही आहे अजूनही काम करतात. आणि ही इज बेसिकली वन ऑफ द मेन फाउंडर्स ऑफ क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी अँड ही गॉट इट टू इंडिया. आणि इस्रो बरोबर भरपूर काम आहे त्यांचं. आणि इनफॅक्ट त्यांच्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आता त्यांना ह्यावर्षी मिळाला आहे फॉर हिज वर्क फॉर द लास्ट इयर 2 years फॉर हिज वर्क विथ इस्रो. So professionally, academically and professionally you are a doctor? I'm a doctor. I'm a homeopath. Homeopath. Yes. And so we should talk the language of pills and tinctures and no, we can keep that aside. आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहितो ना फिल्मची तेव्हा एक टिपिकल एक असतं की बॉय मीट्स गर्ल असा एक सीन असतो. लव्ह स्टोरीज असतात ना त्या बॉलिवूडच्या. सो बॉय मीट्स गर्ल हॅज टू बी देअर. सो व्हॉट इज द सिक्रेट बिटवीन दिस बॉय मीट्स गर्ल? व्हॉट इज युअर बॉय मीट्स गर्ल स्टोरी? ॲक्च्युली तसं आमच्या दोन्ही फॅमिलीज म्हणजे खूप कठीण होतं खरं तर आम्ही भेटणं सुद्धा. पण मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आले. भारती विद्यापीठमध्ये माझं शिक्षण झालं तर त्याच्यासाठी ॲडमिशन घेतली 12वी नंतर. आणि तेव्हा आले तेव्हा माझ्या मावशीकडे राहायला लागले. कुठे? मावशीचं घर त्याच्या घराच्या अगदी समोर. तो तर त्याच्यामुळे तशी ओळख झाली. आणि सामने वाली खिडकी में ॲक्च्युली तसा सीन होता. प्रसाद जी, यू sang songs. This you can speak. Government won't stop you. He did sing songs, yes. He did sing songs. How wonderful. How wonderful. So तशी ओळख झाली. इनफॅक्ट तेव्हा त्याचा दॅट वॉज हिज पिरियड वेअर ही वॉज येट टू जॉईन. आणि ही हॅड क्लिअर्ड ऑल हिज एक्झामिनेशन्स आणि त्याच्यामुळे त्याला वेळ होता म्हणून आम्ही भेटू शकलो. म्हणून हे सगळं गाणी बिणी गायले. हो, वेळ होता म्हणून. But see, marrying a soldier or proposed soldier is not an easy mindset for every family. Yes. Correct? Yes. So even for a mother to send his child, right, it's not easy. कारण घरामध्ये जर वंश परंपरागत तसं असेल तर मी समजू शकतो. पण जसं आता मी NDAची एक्झाम दिली, पास झालो, पण आईने म्हटलं नाही जायचं. नको, तू नको जाऊ तिकडे, तू डॉक्टर हो. मग म्हटलं मी सगळ्यांसारखा नॉर्मल डॉक्टर नाही होणार, मी वेटरनरी डॉक्टर होईल. का वेटरनरी? मला घोडे आवडतात. तसं हा एक माइंडसेट असतो. मग तसा काही घरनं तुमच्या माइंडसेट तुम्हाला रेझिस्टन्स झाला? थोडा हो, डेफिनेटली. कारण मी म्हटलं तसं एकदम म्हणजे माझ्या घरचं वातावरण एकदम सायन्स बेस्ड होतं. आणि तर एवढ्या सायन्स बेस्ड वातावरणात एकदम वेगळंच काय प्रोफेशन एखाद्या जावयाचं असावं असं माझ्या आईवडिलांना थोडासा शॉक होता. पण ऑफकोर्स आफ्टर दे मेट हिम अँड तसं म्हणजे सुरळीत
झालं म्हणजे फॅमिलीज ओळखत असतील ना सामनेवाली खिडकीमध्ये असल्यामुळे. ओळखत होते, डेफिनेटली ओळखत होते, पण एवढे नाही. म्हणजे माझ्या मावशीचं जास्त. हाऊ रिलिजियस आर यू? वाय आय एम आस्किंग यू, यू नो, कारण when you marry a soldier, okay, I am completely a film person. So फिल्ममध्ये जेव्हा आम्ही लिहितो, गाणी लिहितो, हे करतो, तेव्हा नवरा जातो तिकडे, मग ते देवाच्या पायाशी मागणं केलेलं असतं सुखरूप परत यावं, त्यासाठी एक बेसिक बिलीफ लागतो देवा धर्मामध्ये. तर तो देवा धर्माचा बिलीफ माहेरी होता. आई माझी बऱ्यापैकी रिलिजियस आहे. वडील जास्त कर्मयोगी, म्हणजे कर्मावरती विश्वास ठेवणारे आहेत आणि त्यांचा तेवढा हे नाही आहे, पण ही बिलीव्स इन जस्ट वर्किंग. तसं आईचा खूप विश्वास आहे आणि ते थोडं आहे माझ्यामध्ये. शी हॅज गिव्हन दोज. आणि ते सासरी आल्यानंतर काय त्याच्यामध्ये सासरी भर पडली, डेफिनेटली भर पडली. कारण सासरी आता हे सांगते की माझ्या सासूबाई तर त्या गीता धर्म मंडळाचं बरंच म्हणजे तिथे जायच्या आणि त्यांनी रोज गीता आजही त्या म्हणतात. सगळ्यांना तुम्हाला पाहायचंय, दर्शन करायचंय. आणि आय टेल यू वन थिंग, मलाही माहिती आहे गीता धर्म मंडळाच्या त्या सदस्य आहेत, ज्येष्ठ सदस्य आहेत आणि लहान मुलांना गीता शिकवतात. त्यांच्या घरामध्ये अगदी म्हणजे 8 वर्षाची एक मुलगी सुद्धा 8 वर्षाची मुलगी सुद्धा 12वा अध्याय भक्तियोगाचा घडाघड तिने म्हणून दाखवला होता एकदा मला. त्यामुळे हे संस्कार काकूंनी घरामध्ये दिले, तेच तुम्हाला मिळाले. हो, नक्कीच मिळाले. अँड शी इज आर पिलर ऑफ स्ट्रेंथ, मी नक्की म्हणेन. ॲब्सोल्युटली स्ट्रॉंग माइंडेड. आणि मला जी काय शक्ती मिळाली आहे आता हे सगळं फेस करण्याची, हे शी इज वन ऑफ माय पिलर ऑफ स्ट्रेंथ. सो लग्न आपलं ठरलं की सोल्जर आहे, कमिशन झाले, पण तिथपर्यंत सगळं म्हणजे असं हवेत असतं, छान छान रोजी पिंक असतं. बरोबर. बट वेन यू ऍक्च्युअली स्टार्ट लिव्हिंग दॅट लाईफ, करेक्ट, हाऊ इज इट? काही सुरुवातीला असं वाटलं का की अरे असं असतं का? काही असा प्रसंग की हे असं अपेक्षित नव्हतं, असं काही झालं का सुरुवातीला? खरं म्हणजे आम्ही बराच भेटत होतो बिफोर मॅरेज ऑल्सो. म्हणजे साधारण माझं शिक्षण संपायला 1-2-3 वर्ष गेले मध्ये, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी त्या आयुष्याची एक ओळख झाली. पण इट इज नॉट इझी, कारण तुमचा नवरा तिथे गेलेला असतो, काही कम्युनिकेशन नसतं आणि तो कसा आहे, सुखरूप आहे नाही आहे हेही माहिती नसतं. तर त्याच्यामध्ये एक फक्त आपला फेथ आणि आवर कन्व्हिक्शन आणि की बाबा तो सुखरूप असणार, ही जी ठाम म्हणजे विश्वास असतो, तर त्याच्यानी नक्की आपण पुढे जातो. आणि दॅट हेल्प मी. आणि आमच्या गुरुमाऊली आहेत दिघे मावशी म्हणून, तर आम्ही नेहमी त्यांचे पाया पडायला जातो. म्हणजे जेव्हा त्या आध्यात्मिक गुरु आहेत त्या, आणि आम्ही नेहमी त्यांच्या म्हणजे तो जेव्हा केव्हा पोस्टिंगवर जायचा तेव्हा आम्ही त्यांच्या पाया पडून मग तो जायचो. तो एक तर विश्वास असतो तर काय आता मावशी बघतील, तो एक गुरु शक्ती. हो, येस, दॅट हेल्प्ड मी. What do you find, what is he most passionate about? He's passionate about serving his country. Okay. आणि त्या पॅशन पलीकडे काहीही नाही आहे. Not even wife. Not even wife. And I like it that way because I respect him much more. आणि माझ्या आयुष्यात त्याचं स्थान खूप जास्त महत्त्वाचं होतं, कारण तो असा आहे. कारण मी जेव्हा त्या मराठा हिस्ट्रीच्या पिरियडचा अभ्यास करत होतो त्यावेळेला मला जाणवलं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते इतके पॅशनेट. म्हणजे तुमच्या घरामध्ये मोठं पोर्ट्रेट आहे महाराजांचं, धोप ठेवलेली आहे तिकडे, तलवार. सो समवेअर
I mean, of course, you are passionate about Maharaj, you are passionate about the nation and your Kartavya Nishtha, but some passion for the wife? Huh? नाही? ती असते. पण तो नेहमी म्हणतो आय सर्व महाराज. मी जे काय करतो ते मी त्यांना सर्व करतोय. त्याच्यामुळे जेव्हा ही भावना असते तेव्हा आपण कुठे चुकू शकत नाही आणि आपण चुकायचं नसतं. हे बाइंडिंग स्वतःवरती असतं. स्वतःच घालून स्वतः घालून घेतलं आपला आदर्श असतो तो आणि मग त्या मूल्यांमध्ये आपण राहून काम करत असतो. काय तुम्हाला त्यांचे एवढ्या वर्षांमध्ये, किती वर्ष झाली लग्नाला आता? 27 वर्ष झाली. मग 27 वर्षात खरा स्वभाव कळला का त्याचा? असं म्हणू शकते. म्हणू शकते. पुरुषांना तर बाईचा स्वभाव कधीच कळत नाही, उगाचच हो म्हणतात. म्हणून मी पत्नीला विचारतोय त्यांचा स्वभाव कळला का? हो, कळलं आणि कसं हँडल करायचं तेही कळलं. सो गिव्ह मी 5 of his positives of his nature, स्वभाव. 5 positives. फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी म्हटलं तसं देशाला म्हणजे मरते दम तक म्हटलं तसं ते सर्व करण्याची इच्छा, व्हेरी डिटर्मिन्ड, आणि एखादी गोष्ट डोक्यात घेतली की नक्की ती तिथपर्यंत न्यायचं, आणि बिनधास्त स्वभाव आहे. त्यामुळे आणि कष्ट घेण्याची जिद्द आहे आणि ॲक्सेप्टन्स आहे की मला हे करायचं तर मला तेवढं कष्ट घ्यायला लागणार आहे. 2. तिसरं झाले 5. 5 कुठे झाले? 5 कुठे झाले? एकाची फोड करून 5 थोडंच होतं. पहिलं राष्ट्रप्रेम, छत्रपतींचं प्रेम, ओके नाही, त्याच्यातच कर्तव्यनिष्ठा आली. दुसरं आलं जिद्द. तिसरं बापरे. सो अशी जेव्हा माणसाला जिद्द असते ना खूप, आणि त्यात सुद्धा आर्मी वगैरे, मग असं OCD आहे का त्यांना? म्हणजे असं प्रत्येक गोष्टीची हाडेलप्पी करतात का घरामध्ये प्रसादजी? हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असं का ठेवलं, ते तसं का ठेवलं, असंच ठेवलं पाहिजे. ठेवण्याच्या बाबतीत असं नाही, म्हणजे दॅट इज टू लोली फॉर हिम, आय फील की दॅट यू कॅन हँडल ऑन युअरसेल्फ. पण डिसिप्लिन इन द हाऊस, येस, वेअर चिल्ड्रन आर कन्सर्न, नक्की त्यांना एवढं डिसिप्लिन, म्हणजे स्वतःचीच मुलं अशी नाही, जी मुलं त्यांच्या मार्गदर्शनासाठी येतात किंवा त्यांच्याकडे येतात, तर त्यांच्याकडनं पण तो तितकीच शिस्त एक्सपेक्ट करतो. तिथे मग भेदभाव नसतो की हा माझा मुलगा म्हणून असं आणि तसंही नसतं. सगळ्यांना सरसकट सगळ्यांना एकच रूल असतो. तेवढी मेहनतसुद्धा एक्सपेक्ट करतात ते सगळ्या मुलांकडनं. सो हे मात्र तो OCD नक्कीच आहे. तो OCD आहे, तो ठीक आहे ना, तो चांगला आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये तसं जर डिसिप्लिन नसेल तर, आणि हल्ली तर आपण बघतो डिसिप्लिन ही गोष्ट म्हणजे आता म्युझियम मध्ये ठेवायची गोष्ट झाली, ओके नाही? सगळे असे वक्रतुंडच असतात, सगळे असेच गाड्या चालवत असतात पुण्यात, मुंबईत, ओके नाही? डिसिप्लिन नावाचं काही नाहीच आहे उरलेलं. पण सॉरी, मी एकदम प्राऊडली सांगू शकेन त्याच्या अंडर जी कोणी मुलं होती, आता एक बराच मोठा आहे त्याच्यातला, त्याचा एक भाचाच म्हणायचं, तर तो आज एका इम्पॉर्टंट युनिटला कमांड करतोय, आज CEO आहे तो. आणि आता त्याचा वन ऑफ हिज यंगेस्ट स्टुडंट्स, ही हॅज जस्ट जॉईन्ड वन ऑफ द इन्फंट्री बटालियन्स आता. सो So in a way, cats, cubs to tigers is a fallout of his own behavior and his belief and value system. Yes. नाही का? Yes. Yes. I'll say that. एखादा something a softer side of him गाणं म्हणायचं ही एक गोष्ट झाली, ती लग्नाच्या आधी. नाही, अजून सुद्धा म्हणतात. Like which one does he sing to you? No. No, are we not interested? हो की नाही? बघ ना. We are interested in knowing what does he sing to you?
ऐसे तो ना देखो असं काहीतरी. There are a lot of romantic songs. Yes, definitely I will say. जो से वन ना एक सांगा ना कुठलं मी नको. नाही नाही तुम्ही गाऊ नका पण सांगा तर खरं म्हणजे आम्हाला काहीतरी कळू दे ना की हाऊ सॉफ्ट द मॅन इज अ मॅन who's you know daredevil Yes. can also be soft at heart. Right? In fact, such men are definitely soft at heart, and they have a very soft corner for their family. Yes. And मी म्हटलं तसं म्हणजे तर बरीच मुलं मी पण बघते त्यांच्यामुळे घरी येणारी तर त्याच्यामध्ये म्हणजे सॉफ्ट कॉर्नर सगळ्याच मुलांसाठी असतं मग ते वाटेल ते करतील त्या मुलांसाठी हा जो हा सॉफ्ट कॉर्नर फॉर ऑल द चिल्ड्रन आय हॅव सीन इट इन हिअर अँड आय रिअली लाईक दॅट. You know, I have heard from common friends one funny incident about him. I want you to share that with everybody about something to do with some jeep's chak. something is very funny. We can say that he is very passionate about rugged cars. Rugged cars. Yes. Okay. Yes. So typical infantarian आणि इन्फंट्रीमध्ये सगळे असे द जोंगा जीप बारात त्या शक्तिमान मध्ये घेऊन आले काय शक्तिमान ट्रक मधनं बारात घेऊन आले नाही नाही थँकफुली नाही. सो व्हॉट इज दॅट इन्सिडन्स चाकाबद्दल त्यांनी कुठून तरी ती जोंगा विकत घेतली होती आणि आय वॉज नॉट व्हेरी हॅपी अबाउट इट कारण ऑब्वियसली अशी ते नाईस अँड खुशी नव्हती आणि लक्झरियस नव्हती सो आय डिडंट लाईक इट आणि ही वॉज व्हेरी मच फॉन्ड ऑफ इट तर वी वर गोईंग इन दॅट जोंगा अँड ही वॉज नॅरेटिंग अन इन्सिडेंट की जेव्हा तो नागालँडमध्ये नाही आत्ता पुण्यामध्ये रिसेंटली आणि तो एक गोष्ट सांगत होता त्यांची नागालँडची आणि सांगत होतं की जेव्हा ते ऑफिसर्स जात होते त्यांची पार्ट बी एक्झाम असते तर त्याला जात होते तर तेव्हा वन ऑफ द ऑफिसर्स वॉज ड्रायव्हिंग आणि तो म्हणाला की अरे अशा एका टर्नवरती चाक जाताना दिसलं त्यांना पुढे तर ते म्हणाले की अरे हे काय आहे हे कोणाचं चाक चाललंय असं ते जो ड्राईव्ह करत होता तो ऑफिसर म्हणाला तर तेव्हा प्रसाद म्हणाला सर ये बाकी किसी का नाही अपना ही पहिया जा रहा है तर आणि मग ते दे हॅड टू वेट आणि सो ही वॉज नॅरेटिंग दिस इन्सिडेंट अँड एक्झॅक्टली त्या टाईमला वी सॉ another wheel going ahead and my son was with us. Yasho was with us. So he said बाबा बघ कोणचं तरी चाक चाललंय तर नाही आपलंच चाक आहे. I was very wild at that time. महाभारताशी कर्णाचा काहीतरी संबंध आहे तुमचा चाकाबद्दल. That's very funny. But does he get upset about these things or how does he take these things? No, upset तर दूर की बात. These are all funny incidences in our life. आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर अजून एक तर पटापट माझ्या मुलांनी त्याचे फोटो काढले एक तर ते तुटलेल्या चाकाचं आणि सगळ्या याचं आणि पाठवले सगळ्या आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये वगैरे आणि बरोबर एक महिन्यानंतर त्यांच्या गुगल हॅज अ हॅबिट ऑफ कलेक्टिंग युअर फोटोज सो एक महिन्यानंतर सम हे डू यू वॉन्ट टू सी दिस काय मूवी मेमरीज आणि 1 month ago त्यांनी क्लिक केलं तर पहिले सगळे असे फोटोज चाकाचे आणि त्या ब्रोकन याचे फोटोज होते. Wonderful. So then he went as 15 Maratha LI light infantry. He went to Nagaland, which was full of insurgency at that time. Yes. तिथली काही आठवण आहे का तुमची म्हणजे did you go with him on those kind of fronts? No. एक तर ते those were all field stations. So family station नव्हतं. हे आणि आमचं ॲक्च्युली तेव्हा लग्न झालं नव्हतं वी वर जस्ट एंगेज ॲट दॅट टाईम जेव्हा तो नागालँडमध्ये होता तेव्हा नागालँडमध्ये त्याला इन वन ऑफ द ऑपरेशन्स त्याला बऱ्यापैकी कट ही गॉट अ वूंड मेडल ओव्हर देअर. वूंड मेडल. व्हॉट इज अ वूंड मेडल? तर जेव्हा तुम्ही इंज्युअर होता एखाद्या
ऑपरेशनमध्ये एखाद्या ॲक्शनमध्ये, तर तेव्हा तुम्हाला ते वुंड मेडल मिळतं. तर तसं ते नागालँडमध्ये एक मिळालेलं आहे. सो ही वॉज गोईंग इनसाइड, दे वर रशिंग इनसाइड सम हाऊस, आणि मग तिकडे ते धा असतो, दॅट इज अ पर्टिक्युलर शार्प नाईफ असतो तो नागा लोकांचा. तर त्या धानी त्याचा हँड ऑलमोस्ट चॉप केला होता. सो ही हॅड अ बिग वुंड ऑन हिज रिस्ट. म्हणजे सेव्ड बाय अ फ्यू मिलीमीटर्स. ना, म्हणजे आपण मुंबई पुण्यामध्ये बसतो आणि आपले सोल्जर्स सगळे तिकडे नागालँड. आय रिमेंबर, कारण मी नॉर्थ ईस्टमध्ये जेव्हा पॉलिटिकल पार्टीमध्ये होतो त्यावेळेला जेव्हा प्रचाराला जायचो, असं खालती जर बघितलं तर मैलन मैल विमानाच्या स्पीडने नुसतं थिक ग्रीन फॉरेस्टच दिसतं, दुसरं काहीच दिसत नाही. त्यामुळे त्या फॉरेस्टमध्ये सूर्यप्रकाश पण जात असेल की नाही, इतकं थिक ते फॉरेस्ट असतं. आणि त्याच्यामध्ये काय काय हे आपण ऐकतो फक्त टी व्हीवर आणि याच्यावर, इन्सर्जन्सी. तर सोल्जर्स काय फेस करतात हे आपल्याला इथे बसून कधीच नाही कळत. आणि इनफॅक्ट ते जेव्हा जायचे बसमधनं, तेव्हा कोणते चेक पॉईंट्स असायचे, तेव्हा चेक करताना आय एम अ कॅप्टन म्हटलं तर विचारायचे विच आर्मी, नागा आर्मी ऑर दी इंडियन आर्मी. म्हणजे इतकं तेव्हा इन्सर्जन्सी वॉज देअर ॲट दॅट टाइम. त्यांची स्वतःची आर्मी होती. दॅट्स बिलिव्हेबल. कारण मी मणिपूरमध्ये जेव्हा मला प्रचाराला पाठवलेलं, तर माझे म्हटलं किती वाजतापासून उद्या सभा लावल्या आहेत. ते म्हणाले अजून लागायचे आहेत. म्हटलं का, परमिशनचं काय? ते म्हणाले नाही, इंडियन गव्हर्नमेंटची परमिशन आली आहे, मणिपूरवाल्या त्या इन्सर्जंटची अजून परमिशन नाही आलेली. म्हणजे त्या इन्सर्जंट लोकांच्या त्या संस्थेची परमिशन आल्यानंतर मी राजकीय सभा केल्या. सो दिस इज बिलिव्हेबल ॲक्च्युली, बट सरप्रायझिंग. म्हणजे मलाही त्यावेळेला जरा असा शॉक झाला होता. आय थिंक एंटायर नॉर्थ ईस्ट यूज टू बी लाईक दॅट. मग कोम्बिंग ऑपरेशन्स वगैरे होत असतील ना त्यावेळेला? हो, व्हायचे. आणि एक तिथला एक अजून एक सांगते की त्यांच्या कॉम्बॅट ड्रेस असायचे. सो कॉम्बॅट ड्रेस, दॅट इज द टिपिकल म्हणजे कॅमोफ्लॅज जसं असतं. सो त्याच्यावरती तुम्हाला ती बेरे असते. सो यू हॅव अ कॅप, आणि ही यूज टू ऑलवेज वेअर अ बेरे ऑन दॅट. Beret is one which is generally worn with the olive green uniform. Okay. So कारण त्याच्यावरती ते मराठा हॅकल असायचं, रेड अँड ग्रीन. सो असं तर सो म्हणजे मराठा तुरा असतो. तर ही यूज टू वेअर दॅट ओव्हर द कॉम्बॅट्स. अच्छा. की म्हणजे विथ अ चॅलेंज दॅट लेट एनीबडी आयडेंटिफाय मी, स्टील आय विल गेट ओव्हर देम. सो असं ते एक चॅलेंजिंग. इन अ वे कर्नल साहब, आ बैल मुझे मार, है ना, आ बैल मुझे मार, मैं देखूं मैं तेरे को मारूं, घुस के मारेंगे. वंडरफुल. So has he fought any wars, actual wars, war front? During Kargil war he was posted at Rajasthan, at the Rajasthan border. Yeah, I just read that. आणि तेव्हा त्यांचं, सो दे हॅड टू डिफेंड दॅट. इनफॅक्ट जर समजा वी हॅड इफ वी वूड हॅव डिसाइडेड टू गो ऑफेन्सिव्ह, सो डायरेक्ट पेशावरपर्यंत त्यांचं प्लॅन होता. ते जैसलमेर, बारमेर. बारमेरला होते. आणि ही वॉज म्हणजे काश्मीरमध्ये पोस्टेड होते तेव्हा. उरी, ही वॉज इन उरी, विच वॉज अ व्हेरी ॲक्टिव्ह फील्ड होतं. उरी पोस्टवरती होते. त्याच्यानंतर तिकडनं म्हणजे ही सर्व्ड इन काश्मीर, अनंतनागमध्ये होते. ही नावं आम्ही नेहमी इथे ऐकतो. अनंतनागमध्ये होते. आणि अनंतनागमध्ये त्याच्यानंतर ते जेव्हा इंटेलिजन्समध्ये शिफ्ट झाले, सो टोटल अराउंड 5-5.5 वर्षाचा सलग फील्ड ते सर्व केला आहे काश्मीरमध्ये. तेव्हा ऑलमोस्ट रोजच इट वॉज लाईक अ वॉर ओनली. सो ऑलमोस्ट एव्हरी डे ही वॉज गोईंग, देवर ऑपरेशन्स ऑलमोस्ट एव्हरी डे. तर तिथे आय विल हे त्याचं राहिला होता तिकडे मी. येस, फॉर अ फ्यू मंथ, म्हणजे एक महिना गेले, 1 महिना आले. Were you scared to go there and live? Though you are in an army camp वगैरे सगळं. आर्मी कॅम्प
स्केअर्ड असं कधी वाटलं नाही, पण इट वॉज नॉट सेफ डेफिनेटली. आता खूपच सेफ झालं, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी मी गेले होते परत. वी विजिटेड ऑल हिज पोस्ट, अर्लियर पोस्ट, पण आता खूपच सेफ झालेलं आहे आता. डू यू थिंक सो? येस, कारण अजूनही ब्लास्ट होतात, सगळं होतात, इथे पण होतं, दिल्लीमध्ये आत्ताच झाला. काश्मीरमध्ये तर चालूच आहे, पण स्टील इट इज सेफ. आय रिमेंबर लास्ट इयर माझ्या वाढदिवसाला मी द्रासला गेलो होतो त्या सगळ्या हुतात्म्यांना वंदन करायला, आणि तिथून परत आलो 4 जूनला, ज्या दिवशी सगळे इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर होत होते. आणि मी परत आल्या आल्या 5 तारखेला ती पहिली बस श्रीनगरला येणारी जी होती ती उडवली होती. सो वेन द पोलीस पीपल हॅड टोल्ड मी दे हॅड टू गिव्ह सम सपोर्टिंग स्टाफ टू मी, आय सेड व्हाय डू आय नीड अ सपोर्टिंग स्टाफ? सो देन आय रिअलाइज्ड की ते वरवर सेफ दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते सेफ नाही आहे. पण तिथेच इंटेलिजन्सचा भाग येतो. तिथेच तुम्हाला जास्त सतर्क राहायला लागतं. त्यामुळे एकदा मी जेव्हा त्या, अगेन आय एम कमिंग टू दॅट रिसर्च पिरियड ऑफ दॅट इरा वेन आय वॉज टॉकिंग टू हिम, मराठा हिस्ट्री मधला, ही हॅड मेन्शन समथिंग अबाउट नंदी मार्ग मॅसेकर इन काश्मीर. I didn't deliberately ask him details, but are you allowed to talk about it? Is it now? Yes. Yes. I think everyone must have seen this movie, Kashmir Files. Correct. त्याच्यामध्ये जो इन्सिडेंट दाखवलाय की नंदी मार्गचा इन्सिडेंट सुरुवातीचा का नंतरचा? आय थिंक नंदी मार्गला ते मॅसेकर झालं होतं. 21-22 लोकांना लाईन मध्ये उभं करून मग त्या डिच मध्ये टाकलं होतं. सो तो इन्सिडेंट झाला तेव्हा तो तिथे काश्मीरमध्ये होता, अँड ही वॉज द फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणतो ना, फर्स्ट रिस्पॉन्डर्स मधला टीम मधला तो होता. सो ही हॅड ॲक्च्युली गॉन अँड सीन दॅट इन्सिडेंट. तिथे सगळं बघितलं होतं. सो इट वॉज अ व्हेरी क्रुएल आणि अतिशय घाणेरडा सीन होता तो सगळा. सगळ्या नन ऑफ द बॉडीज हॅड एनी क्लोथ्स ऑन देम, आणि इनफॅक्ट नो क्लोथ्स ऑन देम, नन ऑफ द बॉडीज. इनफॅक्ट वन ऑफ द हे एक फीडिंग मदरला एकाच गोळीनी त्या बेबी आणि मदरला मारलं होतं. इतका हॉरिबल आणि टचिंग सीन होता तो सगळा. त्याच्यामुळे हे लोक आले, वेन दे डिसाइडेड काय नाही, वी आर गोइंग टू take to task whoever has done this. आणि ॲक्च्युली विदिन 7 days त्यांच्या अख्ख्या टीमनी, ते झिया मुस्तफा कियानी म्हणून होता, हू हॅड प्लॅन्ड द होल ऑपरेशन अँड हू हॅड डन दिस, त्या माणसाला चिन्मय मांडलेकरने जो रोल केला होता तो होता का तो? हां, थोडं ते ड्रामटाईज केलं होतं, बट येस, यू कॅन से दॅट. पण त्याला त्यांनी पकडून आणला 7 दिवसाच्या आत, आणि म्हणजे ते इंटरॉगेट केलं, पण त्याला माहिती घेतली. पण त्यांनी त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे अजून एक इन्सिडेंट तेव्हा झाला की समहाऊ ही वॉज ब्लाइंड फोल्डेड, तो कियानी, आणि झिया मुस्तफा ब्लाइंड फोल्डेड ऑब्विसली त्यांनी हे केलं होतं. पण त्यांनी ही मॅनेज टू पुल अप कोणाची तरी एकाची गन, आणि ती एके त्यांनी फायर केली. ते कलाश्निकोव म्हणतात ना त्याला, आय थिंक कलाश्निकोव म्हणतात ना त्याला, बिकॉज दॅट जनरल साहेब, कलाश्निकोव इज दॅट गाय हू, रशियन मॅन हू इन्व्हेंटेड दॅट मिलिटरी गाय, रशियन कलाश्निकोव. So he fired it. So he fired. Luckily त्याची उंची लहान आहे, त्याच्यामुळे he is little short, so the burst went over his head. What are you saying? And then they caught him. Blindfolded माणसाने त्यांनी जनरल फायर केलं, because he wanted to save himself. So and then they had to shoot him. So असं ते सगळं हे झालं होतं. So, wow. But he was able to take him to task within 7 days. घुस के मारेंगे. One round of applause for our Colonel PP, as well as Indian Army and the Defence Forces. What is he? He is from Maratha Light Infantry, LI. So he's an infantry man, or later on he went to intelligence. What works more in his mind? Is he an infantry man or an intelligence man?
intelligent man, I know, we all know. But intelligence man or infantry man? I would say his heart and soul is in infantry. कारण आत्ता पण एकदम वॉर फ्रंट आणि if given a chance even today he would like to go on the front and fight like a captain and a young lieutenant, but his mind works completely and on the strategic level I will say. तर ते एक बघितलं त्याचं. इनफॅक्ट आता काश्मीरमधलंच अजून एक ऑपरेशन त्याचं, म्हणजे मी नावं किंवा काही घेत नाही, पण ही वॉज तो त्या टेररिस्टच्या घरामध्ये 5 महिने राहिला होता. टेररिस्टच्या घरामध्ये 5 महिने? म्हणजे ही त्यांचा ट्रस्ट गेन करून ही हॅड स्टेड विथ देम अँड त्याच्यानंतर ऑफकोर्स लेटर हिज कवर वॉज ब्लोन अप आणि मग त्याला मग तिकडनं रिट्रीव्ह केलं, पण त्या ह्याच्यामध्ये दे वर एबल टू किल फ्यू टेररिस्ट. हो, आणि अफगाण टेररिस्ट पण मिळाले. So he went there as a mole. हो, Indian Army's mole त्याच्या घरात राहिला टेररिस्टच्या. हो. And you knew about it? I knew about it. He had told you about it? Yes, yes. What did you think? तेव्हा कसं, तेव्हा तर मोबाईल्स वगैरे एवढा काही नव्हतं तेव्हा त्याच्यामुळे कम्युनिकेशनच नसायचं. सो आय थिंक वी वर मोर लकी की कम्युनिकेशनच नाहीये. How lucky when you if you know that your husband is how can you call it lucky? No, I feel we are getting more worked up कारण रोजचे काहीतरी आपल्याला अपडेट्स मिळतात रोजचे. तर तेव्हा हां ठीक आहे, म्हणजे नो न्यूज इज गुड न्यूज ह्याच्यावरती आपण आम्ही राहायचो तेव्हा. नो फिअर. कसं कधी वाटलं नाही तो प्रसाद टेररिस्टच्या घरात राहतोय? बिकॉज एनी टाइम ॲज यू युअरसेल्फ सेड हिज अंडर कवर वॉज ब्लोन अप, राईट, ब्लोन ऑफ. म्हणून तो विश्वास गुरुमाऊलीवर तो एक नक्की होता. आणि इनफॅक्ट अजून पण एक सांगणार होते ते अनदर इन्सिडेंट, पण आय जस्ट फॉरगॉट, सॉरी. ओके, लक्षात आलं तर मला इंटरप्ट करा आणि सांगा, बिकॉज दीज आर आय मीन दिस इज एक्स्ट्रीम. असं जेव्हा फिल्ममध्ये लिहितात त्यावेळेला लोक अशी फिल्म बघतात आणि सांगतात काय फिल्मी लिहितात, हां असं कधी होतं का? बट it has actually happened. It's yes. so surprising. Yes. Oh, that incident which I'm saying. की मी म्हणत होते की कम्युनिकेशन एवढं नव्हतं तेव्हा. एकदम इनिशियली फोन्स आले होते, मोबाईल फोन्स, आणि तेव्हा त्यांनी एकदा फोन केला कुठेतरी जाताना. सो आणि मग एकदम मध्ये काहीतरी आवाज यायला लागले की आपण वी आर फायर्ड अपॉन, मी बोलतो नंतर. म्हटलं ठीक आहे. त्यांनी ठेवला. आय डोंट नो, बट आय वॉज क्वाईट कूल. मग थोड्या वेळाने फोन केला, म्हटलं की सगळं ठीक आहे ना? म्हटलं तू फोन केला म्हणजे तू ठीक आहे, सो बाकी सगळे ठीक आहे ना? सो इट वॉज म्हणजे म्हटलं कम्युनिकेशनच नव्हतं तेवढं, त्याच्यामुळे प्रॉबेबली वी वर लकी. It's a very different mindset, I would say, to be a soldier's wife. No? How many women would choose a soldier or an officer, army, navy, air force officer today who are not from that background, वंश परंपरागत? एवढे सरदार फॅमिलीज आले त्यांच्याकडे वंशावळी आहेत, म्हणजे they are used to it, right? There's a young girl sitting there. I want to ask her. There's a young lady there. Would you choose a man from army or air force? Courage ahe? Don't think so. It's a different mindset, right? It's a very, very different mindset. We see it all the time in films like Border. इवन जो ते अकबर जुनं कुठलं होतं ते दुर्गा खोटे आणि पृथ्वीराज मोगले आझम. सो त्या वॉरवर जाताना पृथ्वीराज कपूरच्या हातामध्ये तलवार देऊन जायला वगैरे सांगणं, तिलक करून. इट्स अ व्हेरी व्हेरी, इट नीड्स जिगर. इट्स नॉट इझी, राईट? You need to accept the profession also, the way you accept your husband. I think you need to accept the eventuality of life, the other side of that coin. Yes. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि.
यू नो, जो जन्म लिया है वो तो मरेगा ही, जो मरेगा वो पुनर्जन्म लेगा. पण हे बोलणं सोपं आहे, पण ते तसं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ऍक्सेप्ट करणं आणि ते आयुष्य जगणं इज व्हेरी डिफिकल्ट. खरंच कठीण आहे, म्हणजे नॉट इझी. सो आफ्टर हॅव्हिंग गॉन थ्रू ऑल दिस, आय वॉन्ट टू slowly come to or bring you to the most explosive event of your lives is Malegaon blast, right? म्हणजे probably what happened post Malegaon blast was never envisaged, never imagined by you. Right. बरोबर? Right. त्यामुळे हे मालेगाव प्रकरण म्हणजे तुमचं तोपर्यंत मन घट्ट झालं असेल सगळं, हे तुमचं हे तुम्ही जेवढे सांगितलेत इन्सिडन्स त्यातनं तुम्ही गेलात, हां, यू आर यूज टू इट. बट फ्रॉम व्हॉट वी सॉ ऑन टेलिव्हिजन अँड व्हॉट वी हिअर अँड रीड इज कम्प्लिटली डिफरंट दॅन यु नो than what you have gone through. So you probably faced a completely different side of life than a soldier's wife. Yes, yes, I did. Because here an upright soldier was being blamed for being a Deshdrohi. Right? So that's not envisaged, that's not imagined. Correct. काय आहे मालेगाव प्रकरण, काय आहे म्हणजे त्याची खरंच डिटेल्स खूप कमी लोकांना माहिती असतील. यू डोंट हॅव टू से एनिथिंग विच इज नॉट इन द कोर्ट रेकॉर्ड्स. जे तुम्ही कोर्टासमोर सांगितलेलं आहे, यू कॅन स्टिक टू दॅट. वी डोंट, आय विल नेव्हर प्रॉड यू टू एक्सपोज एनिथिंग विच विल गो अगेन्स्ट द केस ऑर वॉट एव्हर. त्यामुळे तेवढंच सांगा जे तुम्ही शपथपत्रावर कोर्टामध्ये दिलेलं आहे आणि जे तुम्ही बोलू शकता. या सो काय आहे मालेगाव प्रकरण, व्हॉट इज इट? इनफॅक्ट आता सगळं खरं जे होतं ते सगळं कोर्टासमोर आलंय. सो इनफॅक्ट आता आय कॅन टॉक क्वाईट ओपनली. मालेगावचं हे म्हणजे आम्ही तेव्हा ॲक्च्युली पोस्टेड होतो पचमढीमध्ये मध्य प्रदेशला, आणि मी वाचला अरेबिक कोर्स करत होता. हो. आणि त्याच्यानंतर त्यांचे इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले तेव्हा एक साध्वी प्रज्ञा ती विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ता होती. 2004च्या इलेक्शन मध्ये, जनरल इलेक्शन मध्ये ती साधारण कार्यकर्ता होती. मी मध्य प्रदेशात प्रचाराला अख्ख्या मध्य प्रदेशात फिरलोय, त्यावेळेला ती माझ्याबरोबर प्रोटोकॉल ऑफिसर होती. ती मग नंतर साध्वी झाली. सो आय नो हर ॲज अ व्हेरी अपराईट कार्यकर्ता, कमिटेड कार्यकर्ता. मग ती काही कारणांमुळे अध्यात्माकडे गेली आणि साध्वी झाली. तिला पकडलं गेलं, म्हणजे तिची मोटरसायकल तिथे पकडली गेली, त्याच्यामुळे मग तिला पकडलं गेलं, तिला कस्टडीमध्ये घेतलं. मग एक चतुर्वेदी म्हणून होता प्रसादचा सोर्स, ही वॉज देअर registered source. So he had gone and met her 2-3 times. So generally these sources used to go and meet, आणि मग त्यांच्याकडनंच इन्फॉर्मेशन यायची. सो ती तर तसं they reached him and they wanted him to be behind. They got Chaturvedi. They got Chaturvedi. After they got Chaturvedi, they zeroed down upon him, and he was targeted. Was there his intelligence units registered informant? Or source, or whatever you are saying. Okay. You can say informant also. So तसं ते zeroed down upon him and they wanted him behind the bars. हे ठाम मत आहे आमचं. तर तसं झालं, आणि त्याचे म्हणजे आम्हाला वाटतं असं की त्याचे बरेच ऑपरेशन्स त्याच्यासाठी कारणीभूत होते की वाय दे डिडंट वॉन्ट हिम वर्किंग ॲट दॅट टाइम. he had gone down to the roots of CME ISI in India, left wing extremism. त्याच्यानंतर ह्या सगळ्या बँड ऑर्गनायझेशन्सचे फंडिंग सोर्सेस त्यांनी तेव्हा एक्सपोज केले होते. फेक रॅकेट करन्सी एक्सपोज केली होती. सो हे करन्सी म्हणजे नोटबंदीच्या आधीचं ते. हो. तेव्हाचे अख्खी आणि त्यांचं अख्खं मोडस ऑपरंडी होतं. तर हे सगळं कारणीभूत होतं बिकॉज सरळ पीपल डिडंट वॉन्ट हिम टू वर्क असं
आम्हाला तरी. पण आणि त्याच्यामुळे ही वेंट. पण त्याच्यामध्ये आम्ही कायम ऐकलं की आरडीएक्स हे कायम यायचं. काय व्हॉट इज दॅट आरडीएक्स ची स्टोरी काय आहे की तिथे मिळालं, मालेगाव मध्ये मिळालं आणि कुठेतरी मिळालं? व्हॉट इज दॅट स्टोरी? द ब्लास्ट त्यांचं हे होतं की दे ट्राय टू लिंक द टू. सो द चार्जेस ऑन हिम वर द आरडीएक्स दॅट ही प्रोव्हाइडेड द आरडीएक्स. सांगा जे कोर्टात सांगितलं ते सांगा. कोर्टातच मी म्हणलं ना तसं कोर्टामध्ये आता सगळं खरं आहे ते कोर्टात आलेलं आहे. ऑब्व्हियसली ज्याच्यामुळे त्यांना लेट्स गिव्ह हिम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर फेसिंग ऑल दिस and having been vindicated by the Indian courts. So he was an unwanted military intelligence man. Yes. Okay. So how did they plan all this? And त्याचा RDX, they said that RDX was found at the site of blast. And when they took him into custody, they charged him for providing RDX. And त्यांची स्टोरी अशी होती की they provided RDX, he provided RDX by pilfering it out of जम्मू अँड काश्मीर, त्याच्या जम्मू व काश्मीर टेन्युअरमध्ये, आणि तिकडनं आणलं आणि हे केलं. आता ह्याच्यामध्ये मी सांगते त्याला अजूनही ही वॉज इन इल्लिगल कस्टडी. त्याला घेऊन गेले होते पचमढीहून 29 ऑक्टोबर 2008 आणि त्याची अरेस्ट 7 डेजच्या नंतर आहे 5 नोव्हेंबरला. सो मधल्या काळ त्याला टॉर्चर केलं गेलं आणि फिजिकली टॉर्चर केलं गेलं आणि त्याला खूप हाल त्याचे केले. त्या टॉर्चरमध्ये पोलिसनी ATSने केलेत. ATSने केलं. येस. आणि त्या टॉर्चरमध्ये एकमेव प्रश्न त्याला सतत विचारला गेला की हू वर युअर सोर्सेस, व्हॉट इज युअर सोर्स नेटवर्क, आणि तू कोणाच्या अगेन्स्ट हे सगळं रिपोर्टिंग करतोय आणि कसं तुझं नेटवर्क आहे. म्हणजे दे समहाव वॉन्टेड हिज इंटेलिजन्स नेटवर्क. या तो कम व्हॉट मे, पाकिस्तानच्या याच्यामध्ये असं तरी ऑब्व्हियसली दिलं नसतं, त्याच्यामुळे शक्यच नव्हतं त्यांनी हे सगळे इन्फॉर्मेशन डायव्हर्ज करणं. आणि तर हे केलं आणि तेव्हा त्याला ते टॉर्चर करत होते. आता चतुर्वेदीला जेव्हा पिकअप केलं, कुठून पिकअप केलं? तो त्याला पिकअप केलं होतं नाशिकमधनं. आणि नाशिकच्या कारण तो प्रसाद देवळालीमध्ये पोस्टेड होता आणि नाशिकमध्ये त्याचा तो सोर्स होता. आणि दी आर्मी हॅड ओनली प्रोव्हाइडेड हिम अन अकोमोडेशन, कारण ते जनरली सोर्सेसला थोडंफार हेल्प करतात तिथे, त्याच्यामुळे मग त्याचं त्या पोलीस जसं इन्फॉर्मंट्सना हेल्प करतात तसं हे पण त्यांना हेल्प करतात. तसं त्यांनी हेल्प केलं होतं, त्याला घर घेऊन दिलं होतं. तर ह्याच्यामध्ये त्याचं घर तर 3 नोव्हेंबरला, म्हणजे अजूनही ह्याची अरेस्ट दाखवायची होती त्यांना, 5 नोव्हेंबरला त्यांनी दाखवली नंतर. तर 3 नोव्हेंबरला त्यांनी तिथल्या ऑफिसला, देवळालीच्या ऑफिसला नाशिकच्या ATSमधनं फोन गेला. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ते चतुर्वेदीचं घर बघायचं आहे, तिथे कुठे राहतो ते बघायचं आहे. तर मग तो एक सुभेदार पवार म्हणून होता, तर तो तेव्हा पोस्टेड होता तिकडे. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या सिनियरला विचारतो, म्हणून ते मेजर खानजोडे म्हणून होतं ज्यांनी जे होते देवळालीला, तर त्यांना विचारलं. तर तो म्हणाला की नाही, सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, आता त्या चतुर्वेदीला पण पिकअप केलं आहे, तर लेट मी टॉक टू माय सिनियर्स. म्हणून ते सिनियरला फोनमध्ये परमिशन घेतली. तर जोपर्यंत हे परमिशन वगैरे येऊन अर्धा तासाचा वेळ गेला होता, मग वरनं सांगितलं की नाही, यू कॅन हेल्प द पोलीस, सो गिव्ह देम द इन्फॉर्मेशन. मग त्या सुभेदार पवारनी परत तो ATS ऑफिसर जो होता ज्यांनी रिक्वेस्ट केली होती, तर तो API बागडे म्हणून होता, तर त्याला सांगितलं की API काय? API शेखर बागडे म्हणून. बागडे. हां. तर त्याला सांगितलं की आम्हाला परमिशन मिळाली आहे, तुम्ही या ऑफिसमध्ये, इथेच त्याच्या घराची किल्ली पण असते, तर तुम्ही या आणि हे करा, आम्ही घेऊन जातो. तर त्यांनी सांगितलं नाही नाही, माझं काम झालं आहे, काही गरज नाही, मी परत चाललो आहे. मग हे त्या पवारनी मेजर खानजोडे त्यांना रिपोर्ट केलं की असं असं म्हणतोय.
त्याला का वाटलं तो म्हणाला की नको, ते पोलीस मीडियावाले घेऊन फिरतात आपल्या कॅन्टमध्ये, बघूया आपण, म्हणून चक्कर मारू आपण तिकडे, असं म्हणून ते त्याच्या घराच्या इथे गेले. तर त्याचं घराचं दार उघडं होतं आणि मग तो सुभेदार पवार आतमध्ये गेला तर हा API बागडे तिकडे खाली काहीतरी एका गदी बॅगमधनं काहीतरी घेऊन तिकडे खालती लावत होता. तर तो पवारला बघून एकदम असं दरदरून घाम आला त्याला आणि म्हणाला की नाही, प्लीज रिपोर्ट नका करू की मी इथे होतो. काय काय होतं? तीच गनी बॅग नंतर दे शोड दॅट कॅरीड RDX. So that Bagde was planting in a way. Yes. Planting RDX in that source's house. Yes. And he was caught red-handed by Major Khanzude and that Subedar Pawar. Oh. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं, म्हटलं त्याला वाटलं की हे शांत राहतील. इनफॅक्ट ही सेड की मी नका काही रिपोर्ट करू, माझी पण नोकरी जाईल, तुम्हालाही धोका आहे, तुम्हाला जीवाचाच धोका होईल, माहिती नाही आपल्याला, तुम्ही काही रिपोर्ट करू नका. हे ठीक आहे म्हणाले आणि गेले. आता इफ वी रिलेट इट, 3 नोव्हेंबरला सेम ह्याच्यामध्ये प्रसादला त्यांनी सांगितलं की आता ही वॉज केप्ट इन खंडाळा आणि ही वॉज बिंग टॉर्चर्ड देअर. हे खंडाळा आणि ही वॉज बिंग टॉर्चर्ड देअर. But was he arrested? He was not arrested. So without showing arrest, he was kept in police captivity and torture. Illegal custody and torture. Yes. Okay. आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं, म्हणजे ही इन्सिडेंट झाला. नाव थिंकिंग बॅक वी कॅन से की बागडे मस्ट हॅव रिपोर्टेड की काम झालंय म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं याला की तू जा, तुझ्या अगेन्स्ट काही नाही आहे आमच्याकडे, तू जा. सो ही वॉज की मला एवढं टॉर्चर केलं आहे तुम्ही, माझा गुडघा सुजला एवढा, मी चालूच शकत नाही की नाही, इट्स जस्ट अ शॉर्ट वॉक, यू कॅन हिच हाईक अँड गो आणि टेक अप, म्हणजे कुठलीही व्हेकल घेऊन जाऊ शकतो, असं टॅक्सी घेऊन जाऊ शकतो. तर ते म्हणजे खंडाळ्याहून असं ते परमबीर सिंगनी सांगितलं. कोणी सांगितलं? परमबीर सिंग आणि तो कर्नल श्रीवास्तव म्हणून होता. दोज 2 other मेन पीपल हू वर टॉर्चरिंग हिम. तर हे सगळं झाल्यानंतर तर ते तू मेमे झाली त्यांची आणि तो काय गेला, तो अडून बसला प्रसाद की नाही मला तुम्ही सोडा, मग मी जातो, टॅक्सी अरेंज करा, माझ्या अगेन्स्ट काही नाही आहे ना, तर तुम्ही टॅक्सी अरेंज करा. हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी खूप प्रेशराईज करत होते. मग त्याच्यानंतर साधारण 8-8:30ला म्हणाले की जाऊ दे, काही असेल, मी आता निघतो इकडनं. म्हणून तो ते एका जिकडे सामान ठेवलं होतं तिकडे तो ही स्टार्टेड कलेक्टिंग हिज पर्सनल बिलॉंगिंग्स. तर तिथे एक ज्युनियर ऑफिसर आला आणि त्यांनी पटकन दार लावून घेतलं आणि त्यांनी पाया पडला तो त्याच्या की सर तुम्ही काय करताय, तुम्ही जाऊ नका इकडनं. तर म्हणाले की का, आता मला तर ते म्हणतात की नाही म्हणे, तुम्ही इकडनं निघालात तर मलाच इन्स्ट्रक्शन्स दिलेत तुमचा एन्काउंटर करायला. येस, दिस वॉज व्हॉट ही हॅड सेड. आणि इनफॅक्ट ही शोड हिम द वेपन की आय एम सपोज टू किल यू विथ दिस. आणि मग अनबिलिव्हेबल. सो ही आस्क्ड हिम की, म्हणजे तुम्हाला की गरगरायला लागला, तो बसला खाली. आणि मग देन ही सेड की बट वाय आर यू टेलिंग मी ऑल दिस, व्हॉट इज द रिझन. तर दॅट टाइम ही सेड की नाही, वेन यू ट्रेन्ड ATS आय वॉज युअर स्टुडंट. सो इथे मी म्हणते ही देवाची कृपा. सो दिस इज व्हॉट हॅपन. आणि मग तो ही वेटेड ओव्हर देअर. अनबिलिव्हेबल. सो ही डिडंट लीव्ह दॅट डे. तो काय कसं काय घडवून आणेल, कळसूत्री बाहुल्यांमध्ये एक बाहुली अशी आणेल जो स्टुडंट आहे. अनबिलिव्हेबल. इनफॅक्ट तुम्ही म्हणताय आता अनबिलिव्हेबल. एक ॲडव्होकेट फडके होते, नंदू फडके, तर ते जेव्हा ही केस वाचत होते तेव्हा ते म्हणाले, कर्नल साहेब मला वाटतंय तुम्हाला कुठल्या तरी देवाच्या हाताने वाचवलंय. म्हणजे इथपर्यंत एका एवढ्या सिनियर
ॲडव्होकेटने सुद्धा हे सांगितलं, म्हणजे अदरवाईज इट वॉज इम्पॉसिबल. सो व्हॉट वर दे ट्राईंग टू डू, म्हणजे काय, म्हणजे वाय एन्काउंटर, वाय, म्हणजे तिकडे यू आर सेईंग 3 नोव्हेंबरला तिकडे RDX त्याच्या घरात प्लांट केलं, दुपारी तिकडे प्लांट केलं, इकडे सांगितलं की तू जा, म्हणजे इफ ही वुड हॅव दे वुड हॅव प्रोसिडेड विथ देअर प्लॅन, एन्काउंटर झालं असतं, दे वुड हॅव सेड की ही ट्राईड टू एस्केप अँड गो, आणि बिकॉज वी फाउंड RDX ओव्हर देअर, सो दिस इज हाऊ दे वर गोइंग टू कनेक्ट इट अँड ट्रॅप हिम. म्हणजे काही उरलंच नसतं ना. अनबिलिव्हेबल, दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे हे जे, आणि आय रिमेंबर हिंदू टेरर हा शब्द हा त्यावेळेला आय थिंक दिग्विजय सिंगांनी का कोणीतरी, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, वॉज इट दिग्विजय सिंग, दिग्विजय सिंग, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील जे स्पीकर होते लोकसभेचे, चिदंबरम, ह्या लोकांनी हा जो शब्द कॉइन केला, हे सो दे वर ट्राइंग टू प्रॉबेबली शो की हिंदू टेरर एक्झिस्ट, है ना. कारण हे समाजामध्ये कायम बोललं जातं की हे सगळं करण्यामागेचं काहीतरी एक लार्जर षडयंत्र आहे. व्हॉट डू यू थिंक दॅट इज ते लार्जर षडयंत्र काय आहे? हिंदू टेरर तर त्यांना कॉइन करायचंच होतं, ते तर कॉइन झालंच होतं, त्यांनी केलंच होतं त्यावेळेला, मालेगाव करून. मग ज्या आपल्या संस्था आहेत, ज्या संस्था आहेत, ज्या हिंदू संस्था आहेत त्यांच्यावर अटॅक करायचं, हिंदू देवी देवतांवर काही बोलायचं, तर हे सगळं त्यांनी केलंच होतं. म्हणजे आय थिंक आपले जे आपण म्हणू शकतो आपले श्रद्धास्थानं जे आहेत, एक तर आपलं कोर हिंदू कल्चर, दुसरं म्हणजे आपले साधू संत, त्यांच्यावर आपण आपला जो बिलीफ असतो तो. कांची कामकोटीच्या शंकराचार्यांना तसंच केलं होतं. आणि इथे पण साध्वीला अटक केली होती. त्यानंतर द आर्मी विच इज वन ऑफ द मेन पिलर्स, आणि त्याच्यावरती शंका घेणं हे म्हणजे जर डिफेन्स फोर्सेसच्या बद्दल जर सिटीजन्सच्या, नागरिकांच्या मनामध्ये जर किंतु निर्माण झाला तर कुठे जायचं आपण? कुठे जायचं? रक्षा कोण करणार तिकडे गलवानला आणि काश्मीरमध्ये? सो बेसिकली अटॅकिंग सगळी श्रद्धास्थानं, त्यांना डिमॉलिश करायचं आणि एक संभ्रम प्रजेच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण करायचा, आणि हिंदू धर्मापासून त्यांनी परावृत्त व्हावं, दूर निघून जावं. मग तिकडेच तर आपण तुटून जाऊ ॲज अ कंट्री. अदरवाईज आपण आपल्या कल्चरमुळे आणि आपल्या बिलीफ्समुळे आपण इतके स्ट्रॉंग असतो, पण त्याच्यामुळे ते आपण इनफॅक्ट वन ऑफ द नावं तुम्ही घेतली ती सगळी हिंदू आहेत. त्यावेळेला मंदिरं तोडली ते सगळे मुसलमान होते, पण आता हिंदूच सगळी नावं येतात. पण हिंदू का मुस्लिम ह्याच्यात हे नाहीये, ते माइंडसेट असतं ना. इट्स अ माइंडसेट. नाहीतर आता तुम्ही आता आर्मीचाच जर विचार केला तर तिथे कुठे हिंदू का मुस्लिम कोण विचारत असतं? वी आर युनायटेड ॲक्च्युली. आणि त्याच आर्मीला आत्ता सुद्धा एका पॉलिटिशियननी, ऑपोजिशनच्या एका पॉलिटिशियननी सांगितलं की 10%च लोक ह्या सगळ्या मेन ह्याला कंट्रोल करतात म्हणून. कोणी सांगितलं? कोण? पप्पू? कोण पप्पू? He didn't spare the army also, and he included the army also in this, की फक्त 10% लोकांना लोक कंट्रोल करतात, इवन आर्मीला. 10% लोक आर्मीला कंट्रोल करतात, आणि बाकीचे सगळे आहेत ते कोण? म्हणजे जनरल जर ऑलवेज लेस, that doesn't mean but he was hinting at the 10% सवर्ण, म्हणजे अगेन ही इज प्लेइंग दॅट सेम कास्टिझम कार्ड. कास्टिझम, येस. सो वेअर इज सो अनफॉर्च्युनेट. आर्मी इज द वन, आर्मी और द डिफेन्स फोर्सेस इज वन इन्स्टिट्यूशन विच इज आवर सोर्स ऑफ स्ट्रेंथ अँड रिस्पेक्ट. त्याला जर तुम्ही जातीवादामध्ये अडकून टाकलं तर तिकडे जर प्रलय झाला त्या आर्मी आणि डिफेन्स फोर्सेसमध्ये,
सो दिस इज अ ह्यूज षडयंत्र. हो, म्हणजे दे विल फ्रॅगमेंट, आपापसातच भांडतील की मग हे त्यांना तेच पाहिजे ना. दे डोंट वॉन्ट इंडिया टू बी स्ट्रॉंग. If we want India to be strong, we have to fight all these thought processes. Lot of times, see, Hindi cinema, Marathi cinema, so I come from the world of cinema. Cinema also is used. I remember one superstar doing a film on a bootlegger. गुजरात मधल्या एका bootlegger वरती जो दारू जो आहे त्या काय कसल्या त्या सायकलच्या ट्यूब मधनं दारू विकायचा वगैरे, इज सिंपल बुटलेगर, ज्याला नंतर मग एन्काउंटर करून मारला लोकांनी, पोलीसवाल्यांनीच मारला. ही हॅड नो ग्रेट कॉन्ट्रीब्युशन टू द पॉझिटिव्ह इकॉनॉमी ऑफ दिस कंट्री. पण त्याच्यावरती एका सुपरस्टारने फिल्म केली त्याचा रोल करून. सो डू यू थिंक हे जे, कारण 2004 ते 2014 हा जो काळ आहे ना, ह्याच्यामध्ये हे खूप झालेलं आहे. आणि हा सगळा काळ जो आहे, हा मालेगाव ब्लास्टचा हा जो सगळा काळ आहे त्याच्याच मध्ये झालेला आहे, राईट? त्यामुळे डू यू थिंक हे कुठेतरी फिल्म्सचा पण यूज झालाय एक नॅरेटिव्ह, त्यांचं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी? डेफिनेटली. आणि मीडिया, फिल्म्स ह्याचा सगळ्याच, कारण हे जेव्हा झालं आणि मग जेव्हा जितका नेगेटिव्ह नॅरेशन झालं थ्रू द मीडिया, तेव्हा आम्ही खूप विचार करायला लागलो की का असं आणि कधीपासून. तर तेव्हा 2 फिल्म्स मला अगदी मेन्शन कराव्याशा वाटतात इकडे. एक ते कुठला मैं हूं ना, तर एक फिल्म होती, आणि दुसरी एक शौर्य म्हणून होती. सो ही पण साधारण त्याच काळात आली. मैं हूं नाचं हे होतं की एक त्याच काळात, म्हणजे मालेगाव ब्लास्ट हे सगळं प्री मालेगाव. मैं हूं ना आय थिंक 2004 ची आहे, आणि शौर्य आहे ती 2007-8. बिफोर मालेगाव blast. Before coining the word Hindu terror. Even before the blast occurred. Okay. The blast occurred in September 2008. आणि शौर्य came out in March 2008. Okay. So हे conditioning जे होतं of the minds. What was the narrative in that? मैं हूं नाचं एक हे होतं की there is one retired army officer. He retires from the army, आणि त्याला ते काय पीस टॉक्स विथ पाकिस्तान आवडत नाही म्हणून तो टेररिझमच्या ह्याचे ऍक्ट्स करतो, म्हणजे कोणाला तरी किडनॅप करतो, त्या मुलांना किडनॅप. रिटायर्ड आर्मी ऑफिसर टेररिझमचे ऍक्ट्स करतो. तो हिंदू दाखवलाय का मुस्लिम दाखवलाय? हिंदू दाखवलाय. तो हिंदू राघव म्हणून. सो हा एक झाला. सिमिलरली शौर्यमध्ये तर अजून 1 स्टेप अहेड होतं की एक हिंदू ऑफिसर अँड ही इज अन एक्स्ट्रीमिस्ट दाखवलाय, आणि सो ही गोज ऑन किलिंग मुस्लिम्स, आणि देन वन मुस्लिम ऑफिसर किल्स हिम. दिस इज unacceptable and this will never happen with our forces and these thoughts will never touch our forces. So हे आणि असे काहीतरी मूवीज दाखवून आपलं माइंड कुठेतरी कलुषित संभ्रमित करणं, म्हणजे बेसिकली हिंदू जी जनता आहे त्याला संभ्रमित करणं, एक असं एक हे दाखवून की हा हिंदू ऑफिसर आहे, आर्मी ऑफिसर आहे, तो असं चुकीचं काम करतो. आपले ऑफिसर्स असे सुद्धा केदारनाथ केली फिल्म. केदारनाथ मध्ये तो सगळ्यांना वाचवणारा मुसलमान हिरो होता, तो दाखवला होता मुस्लिम. हिंदू कधी कोणाला वाचवतच नाही, कायम मुसलमानच वाचवतो, हो की नाही? सो दिस नॅरेटिव्ह यू फील ड्युरिंग द ट्रायल पिरियड or when he was in jail, you felt, you observed and linked it with these films. हे नॅरेटिव्ह ऑलरेडी सेट केलं होतं. Shaurya was produced by Kamalnath's brother-in-law. Mozabayer was a company. Is that right? Okay. Okay. So there is an agenda working all the time. There is an agenda. Yes. Sorry. Farah Khan said what? Oh, Farah Khan was the director of Mehuna. हिंदू टेररिस्ट दाखवायचा असं तुम्ही वाचलाय तिचा इंटरव्ह्यू?
युट्यूबवरती इंटरव्ह्यू आहे की मला हिंदू टेररिस्ट दाखवायचा आहे. म्हणजे हे कुठेतरी नॅरेटिव्ह आधीच सुरू झालं होतं आणि हे करायचं असं आधीच ठरलं होतं. आणि म्हणूनच असं वाटतं ना की ठीक आहे, RDX तुम्हाला मिळालं, यू आर ट्राईंग टू लिंक इट विथ हिम, अँड मग ते ब्लास्टचं RDX अँड द RDX विच वॉज बीइंग प्लांटेड बाय दॅट बागडे हू वॉज अन ATS ऑफिसर, हे सेम होतं. देन हू हॅज डन द ब्लास्ट? ऑब्विसली यू मीन चतुर्वेदीच्या घरामध्ये प्लांट केलं ते ATS ऑफिसरने, येस, आणि नंतर ATSने तेच तिकडे दाखवलं दुसरीकडे मालेगावमध्ये. मालेगावचं सॅम्पल्स आणि हे मॅच झाले. मॅच झाले. येस. सो हू पुट द सॅम्पल्स So देयर? who put the samples? Who got the RDX? And who did the blast? These answers are still unanswered. Even in the court? These questions are still unanswered. Are they, yes, have they been exposed in the court? They exonerated these, all of these. Obviously काहीच त्यांच्या अगेन्स्ट नव्हतं, आणि इनफॅक्ट काय कसं चुकीचं केलं हे सगळं, ATSने किती चुकीचं केलं हे सगळं कोर्टच्या रेकॉर्ड्सवरती आलं. त्या बेसिसवरतीच त्यांना कम्प्लीट एक्झोनरेशन मिळालं. इट इज नॉट द लॅक ऑफ एव्हिडन्स, इट इज wrong evidence or false evidence ह्याच्यावरती. So it is not you can say implicated. Yes, तर त्या बेसिस वरती त्यांना आज सोडलेलं आहे. So it is not a lack of evidence. So there is a difference in that. So there is complete exoneration that they have got. So finally we are again at the same point. Who has done this? Yeah. We should be asking this question, no, in social media. सोडून दिलं म्हणजे सेफ पॅसेज दिलं असं म्हणताय तुम्ही? अच्छा, सिन्स वी डोंट नो द एक्झॅक्ट प्रूफ अँड डिटेल्स ऑफ दिस. हो, so I think, social media is so strong today that we should be asking these questions, no? Who actually created the Malegaon blast? That question is unanswered, no? It is unanswered. The nation, as Arnab Goswami says, nation wants to know. Yes, as a citizen I would like to know. Because an intelligent officer, upright officer was jailed for 9 years, yes, right? Yes. आणि एक प्रश्न मी तेच की कोर्ट ऑफ एन्क्वायरी त्याची नंतर आफ्टर हिज अरेस्ट दे कंडक्टेड अ कोर्ट ऑफ एन्क्वायरी. नन ऑफ द ऑफिसर्स हॅज स्पोकन इवन अ सिंगल वर्ड अगेन्स्ट हिम. आर्मी ऑफिसर्स. सो आर्मी हॅड देअर ओन एन्क्वायरी. एकानेही म्हणजे ऑल ऑफ देम सपोर्टेड हिम. की त्यांनी काय करत होता किंवा कुठे काय रिपोर्ट करत होता हे सगळं त्याच्या सिनियर्सला माहिती होतं. सो दिस वॉज. मी अजून एक RDXच्या बद्दल अजून एक हे करते. जनरल निंबोरकर सर आहेत इथे, आणि दॅट टाइम ही वॉज GOC होते. GOC where? With the force. Okay. So the ATS team had gone to him and they were trying to say ki he had pilfered RDX from Kashmir and got it in one. काश्मीरमधनं आणलं, आणि त्याच्या कुठल्या तरी ऑपरेशन्समध्ये सो सम RDX इज मिसिंग वगैरे असं. तर दे वर ट्राईंग टू प्रेशराइज सर, अँड कम व्हॉट मे सर. सेक्शन ऑफ ब्युरोक्रेसी इज यूज्ड टू देअर कमिशन्स, नो? त्यांना म्हटलं असेल RDX नेता येतात थोडंसं 10% 20% घरी, ते काय काय मजा आहे काय? मेवा आहे का काय तो? बट सर स्टूड हिज ग्राउंड. And we are here because of sir. Bravo, bravo, bravo. Kudos to all the upright officers. Absolutely. आणि हे मला आत्ता कळलं
आफ्टर हिज एक्झोनरेशन सर मेन्शन दिस. आता सांगितलं. हो. वाव. सो व्हेन ही वॉज इन जेल फॉर 9 years, what was he doing there? Initially खूप यू ब्रेक डाऊन विथ ऑल दॅट टॉर्चर आणि म्हणजे फिजिकल टॉर्चर, मेंटल टॉर्चर वॉज टू मच. आणि मग त्याच्यानंतर देन वी डिसाइडेड वन थिंग की कम वॉट मे ही इज गोइंग टू फॉलो हिज रुटीन. अच्छा. तेव्हा त्या रुटीनचा महत्त्व कळलं की यू गेट अप इन द मॉर्निंग. म्हटलं जसं रुटीन असतं, जसं तुझं द वे यू फॉलो इट इन दी आर्मी, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, डू युअर एक्सरसाइजेस, युअर PT, देन यू सिट, देन यू 8:30 यू हॅव टू बी इन द ऑफिस, आणि 4 o'clock गेम्स. सेम रुटीन ही फॉलोड इट देअर. And that kept him sane. He kept reading a lot of books. आमचं बोलणं झालं की तुला आयुष्यात एवढा वेळ मिळणार नाही स्वतःसाठी जेवढा आत्ता मिळतोय, तर त्याचा उपयोग आपण, कारण वाचन एवढं होऊच शकत नाही, नाही तर आपण तसंच एव्हरी मंथ आम्ही 2 किंवा 3 पुस्तकं दर महिन्याला त्याला द्यायचोच. अच्छा. सो ते जनरल पुस्तकं का स्पिरिच्युअल पुस्तकं का काय? Varied. Lot of history, lot of so by the way, for everybody's knowledge, he's almost a Maratha historian. I've realized that when I was talking to him about my research period. म्हणजे पांडुरंगराव पण इथे बसलेले आहेत. माझ्या रिसर्च मध्ये ह्या दोघांची खूप मदत झालेली आहे. त्या दोघांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय माझ्या त्या रिसर्चला. ते केलं, खूप वाचन खूप केलं, व्यायाम खूप केला. इनफॅक्ट आम्ही, ही इज अ वेट लिफ्टर, त्याच्यामुळे मग सगळे आम्ही कोर्टाकडनं परमिशन घेऊन ती अख्खं त्याचा जिमचा सेट, बार्स अँड वेट्स अँड एव्हरीथिंग, सो आम्ही तो दिला होता जेलमध्ये. आणि तिथे देन ही यूज टू मेक ऑल द, पूर्ण फॉलन असायचं तिकडे जेलमध्ये, आणि लोकांना पण व्यायामाला लावायचा. सगळं तसं एक केलं. अँड last but not the least, he was able to develop sources in the jail also. What? म्हणजे क्रिमिनल्सला त्यांनी आपलं इंटेलिजन्सचे सोर्स करून टाकलं. Actually, criminals are the best sources and intelligence in intelligence. Right. So you can get a lot of information from them. Right. So तसे, including Baluchis. He has Baluch. Baluch criminals were also there at that time. Yes. So he was able to develop some sources also. We have a huge role to play in the freedom of Balochistan as Bharat, as a country, as a nation. So maybe his information can be useful there. Probably. Maybe it's already being in use. Maybe. Wonderful. Meditation. मेडिटेशन तर नक्कीच, म्हणजे म्हटलं तसं खूप व्यायाम, आणि आय थिंक मेडिटेशन प्लेड अ बिग रोल. 4-5 तास, 5-6 तास पण ध्यानात बसू शकत होता तेव्हा. म्हटलं तसं, म्हणजे हा जो वेळ त्याला स्वतःसाठी मिळाला, हा आयुष्यात कधी मिळू शकणार नाही. त्या ध्यानामध्ये कधी मी दिसलो तुम्हाला? I'm only joking. I know I'm a mere mortal called Nitish Bharadwaj. I know he writes avidly. Oh. He must have written to the courts. He must have written to असं काही विशेष, काही वेगळं कोणाला काही लिहिलं त्यांनी जेलमध्ये असताना? Because you get so many ideas, you think, you know so many things, and then you're allowed to write. You're allowed to. आणि ॲज यू सेड, देयर वॉज अ लॉट ऑफ फ्रीडम टू राईट ऑल्सो. त्याच्यामुळे 2 पत्र, म्हणजे भरपूर लिहिलं तिकडे, पण 2 पत्र मी मेन्शन करायचे मला इथे, की एक नाही, मला नाही, टू द त्यांना नाही लिहिली पत्र,
to the Prime Minister. Okay. He sent it to the Prime Minister in 2014. And the moment Narendra Modi ji became Prime Minister. Prime Minister, okay. yes. तेव्हा त्यांनी लिहिले. And one was on the strategic importance of Andaman and Nicobar. Okay. So that was one. Andaman Nicobar Islands. Andaman and Nicobar Islands. So in a geopolitical warfare. About the geopolitical situation and the strategic importance of those. Oh, okay. त्याचा आता माहित नाही त्याचा फॉल आउट का त्याचा हे मे बी इट सेट द बॉल रोलिंग और व्हॉट आय डू नॉट नो आय कॅन नॉट अज्युम पण नाव दे हॅव हे ना निकोबार मनांका आयलँड्स तर तिथे बेस आहे आता त्यांचं बेस केलेलं आहे नेव्हल बेस राईट कारण मधल्या काळामध्ये आपण मी सुद्धा वाचलं की चायना इज डुईंग लॉट ऑफ ड्रिल अँड लॉट ऑफ ऑपरेशन्स इन इंडियन ओशन देअर त्यामुळे त्या दृष्टीने प्रोबॅबली ही हॅड ऑलरेडी thought of it in 2014 कारण हे जे मी वाचलंय आता 2-1 वर्षापूर्वी वाचलं राईट अँड another letter सगळे ऑफिसर्स एकमेकांना गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग हे विश करतात आर्मीमध्ये So, the wishing should be changed from good morning, good evening to Jai Hind. And I'm proud to say that today they have this wishing now. You know, जसं एका कुठल्या तरी दिवशी मी डिसाईड केलं होतं की मी आता इंडिया नाही म्हणणार, आता मी भारत म्हणणार, कारण ते खरं नाव या देशाचं भारत आहे. तसं मला वाटतं आपण सगळ्यांनी आता हॅलो म्हणायच्या ऐवजी फोन घेतल्यानंतर जय हिंद म्हणायला पाहिजे. डोंट यू थिंक सो? किती लोक करायला तयार आहेत माझ्या बरोबर? दे यू गो. वंडरफुल. आय थँक यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. स्टार्ट होत आहे. नो व्हॉट शी सेइंग इज सोल्जर्स लेवलला ते म्हणत होते पण ऑफिसर शी सेइंग ऑफिसर म्हणत नव्हते. पोलीस फोर्समध्ये सगळेच म्हणतात जय हिंद जय हिंद म्हणतात, जय हिंद सर जय हिंद सर. पण आर्मीमध्ये दॅट्स व्हॉट यू आर सेइंग ना. ऑफिसर सुद्धा आता म्हणतात. बट आय थिंक कॉमन पीपल शुड स्टार्ट सेइंग जय हिंद नाव. ते हॅलो कशाला पाहिजे? जय हिंद. आय एम गोइंग टू स्टार्ट इट टुमॉरो, नॉट टुडे. कल करे सो आज कर, आज करे सो अब. है ना? Wonderful. Congratulations, PP, for doing these things. But the first part of his life and this second part of this life is completely different. Right. You know, one you are fighting against insurgents, your enemies, and the second is you are fighting for with your the honor. enemy within, and to save your honor. And save your institutions, army's honor. Yes. Because the blemish on him correct, would have meant blemish on Indian army. And that's chaos. That's chaotic. And right? we could not have afforded that. No. How did you deal with this? I mean, घरामध्ये police case, हे म्हणजे court room drama, कोर्टमध्ये evidences शोधा. I'm sure everyone is not willing to talk. Who helped you? People, can you think of 2-3 people who really helped you in that? Oh, there were lot of people. आम्हाला सगळीकडनं सपोर्ट मिळाला आणि एक तर आपले कन्व्हिक्शन्स स्ट्रॉंग असतात त्याच्यामुळे यू कॅन गो विथ युअर हेल्ड हाय अँड ऑल द फ्रेंड्स सर्कल. तिथे आय विल मेन्शन अमित वर्दे म्हणून त्याचा मित्र आहे, शशांक. Then is he here? Amit Varde? Amit is not come? No. He was here, I think. Yes. Okay. Then Amit Shashank and Kedar Gokhale and his wife Neela Gokhale. So Neela, she's a dear friend. आणि तिने सुप्रीम कोर्ट मधला सगळं म्हणजे शी इज अ लॉयर. शी वॉज प्रॅक्टिसिंग इन दी सुप्रीम कोर्ट आणि तिने सगळं सुप्रीम कोर्टचे जे काय लागतं ते सगळं तिने दिलं. म्हणजे मी तिथे जायचे. शी इज अ सिटिंग जज, हायकोर्ट सिटिंग जज. शी गॉट एलिव्हेटेड देर. तर
तिने खूप मदत केली. आणि हे तर म्हणजे सगळेच फ्रेंड्स इनफॅक्ट. हो, पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा होतंय ना हे सगळं, त्याच्यामध्ये फॅमिली ॲज अ युनिट, मुलं हे सफर होतात. फॅमिली ॲज अ युनिट सफर होतं. नक्कीच. हाऊ डिड यू मॅनेज दॅट? हू हेल्प्ड यू देअर? वी वर टुगेदर ॲज अ फॅमिली. आणि त्याच्यामुळे ना ते जे एकत्र होतो त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली वी स्टूड अप अँड वी वर एबल टू फाईट फॉर इट. आणि विदाऊट सेईंग आम्ही असं ते अनडिफाईंड विदाऊट टॉकिंग टू इच अदर असे प्रत्येकाने आपापले रोल्स घेतले होते. लाईक सासूबाईंनी मुलांना सांभाळायचं आणि त्यांचं सगळं बघायचं तो रोल त्यांनी घेतला होता. ताई वासंती तर ती म्हणजे तिने शी प्रोव्हाइडेड ऑल दी फायनान्शियल ॲज वेल एज वॉट एव्हर सपोर्ट इन द हाऊस सगळं. सो शी यूज टू लुक आफ्टर द चिल्ड्रन. आणि सो मला मी कधी गव्हर्नमेंट फोर्स द आर्मी टू स्टॉप हिज पगार सॅलरी? येस दे डिड इन 2013. जेव्हा पार्लमेंटमध्ये कोणी रणजित आय थिंक समबडी हॅड हे केलं होतं OSCने क्वेश्चन्स रेज केले होते की पार्लमेंटमध्ये क्वेश्चन्स रेज केले की त्याचा पगार चालू आहे म्हणून. So तेव्हा that can be planted if the whole such a big षडयंत्र one parliament question can be planted. Right. पण तेव्हा मग त्याच्यानंतर ॲज अ नी जर्क रिॲक्शन त्याचा पगार स्टॉप करावा असं हे केलं होतं, पत्र आलं होतं. आणि त्यांनी 2008 त्याचे कटिंग सुरू केले. सो टिल 2013 मग पगारच आला नाही. म्हणून मग मी तेव्हा मग कळलं की हे सगळं असं झालं आहे. बट ट्रायब्युनलमध्ये गेलो, तिकडनं पगार त्यांनी परत रिलीज केला आणि ते केप्ट. हे सगळं one or two people's names you can think of in the government who actually helped you on a compassionate ground? First name मनोहर पर्रिकर. आम्ही hats off to that man. He was a defense minister. He was a defense minister. एक साधा मेल म्हणजे आता कोणीही नवीन डिफेन्स मिनिस्टर येऊ, कोणीही नवीन ऑफिसमध्ये, मी त्यांच्या ऑफिशियल मेलमध्ये म्हणजे लिहायचे की बिकॉज आय वॉज ट्राईंग ऑल सॉर्ट्स ऑफ थिंग्स टू हेल्प हिम आउट. सो आय हॅड जस्ट सेंट अ सिम्पल मेल टू हिम ऑन हिज ऑफिशियल ॲड्रेस. आणि मग नंतर मी विसरून पण गेले, कारण महिना होऊन गेला. 1.5 महिन्यानंतर त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला की तुम्ही रिक्वेस्ट केली होती ना अपॉइंटमेंटसाठी, तर त्यांनी ही डेट दिलेली आहे, तुम्ही येऊन भेटू शकता. आणि आय वॉज सरप्राईज. द फर्स्ट टाईम आय एव्हर गॉट अ रिप्लाय फ्रॉम एनी ऑफ द गव्हर्मेंट ऑफिशियल्स. आणि मग मी गेले तिथे अलॉंग विथ नीला गोखले ओनली. आम्ही सगळं ते रिप्रेझेंटेशन करून गेलो. तर त्यांनी बघितलं आणि तेव्हा ते कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे डॉक्युमेंट्स आम्ही मागत होतो की कोर्ट ऑफ एन्क्वायरी झाली आहे, कारण त्याच्यामध्ये सगळंच आलं होतं की ही हॅड रिपोर्टेड वॉट ऑल ही हॅड रिपोर्टेड, सगळे त्याचे म्हणजे दॅट एव्हिडन्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. मग म्हणून आम्ही रिपोर्टेड म्हणजे ही वॉज बेसिकली ऑन आर्मी ड्युटी. येस. आणि म्हणजे तो जे काय करत होता ते ऑल हिज सिनियर्स वर इन द नॉलेज अँड दे वर इन द लूप. तर हे सगळं त्या कोर्ट ऑफ एन्क्वायरीमध्ये आलं होतं इन देअर स्टेटमेंट्स. सो त्यांनी ताबडतोब म्हणजे आम्हाला नेक्स्ट 1 month टाईम दिला आणि त्यांनी नीलाला सांगितलं की तू जे काय सांगते ते मला लीगल फ्रेमवर्कमध्ये काय कसं हे ते बसवून दे, मी हे करतो. अनदर नेक्स्ट मंथ म्हणजे विदिन अ मंथ्स टाईम ही कॉल्ड अस अगेन. आणि ते म्हणाले की मला काय ते आर्मी रूल्स वगैरे मला माहीत नाही. आणि पण आम्ही नेक्स्ट टाईम त्यांच्याकडे गेलो तर ही न्यू एव्हरीथिंग रिलेटेड टू द केस, एव्हरी रूल अँड लॉ रिलेटेड टू द केस. ते घडाघडा बोलून दाखवले. हां हे ना म्हणजे ही वॉज हॅट्स ऑफ टू मनोहर पर्रिकर जी. I'll tell you a small incident. म्हणजे I'm digressing a bit if I'm allowed to do so. मी एक दिवशी दिल्ली एअरपोर्टच्या T3 आहे ना ते T3च्या
त्या लाऊंजमध्ये होतो आणि एक सरदारजी बसला होता तिकडे. तर मी तो एक्झॅक्टली माझ्या भोपाळच्या एका मित्रासारखा दिसत होता. मी त्याचं नाव घेऊन म्हटलं, अरे तू क्या कर रहा है यहाँ पे. तर तो माझ्याकडे बघायला लागला. म्हणाला, आप नीतीश भारद्वाज है ना. मैंने कहा, अरे तू ये क्या पूछ रहा है भाई. तो म्हणाला, मैं वो नहीं हूँ, मैं एक नेवी ऑफिसर हूँ. ऐसे व्हॉट, आय एम सो सॉरी. ऑलमोस्ट लुक अलाइक होता तो त्याच्या माझ्या मित्राचा. तर म्हणाला, अब जब आपने पूछ लिया है तो मी ते सॅलड वॅलड घेऊन हातात होतो ना, तो मेरे साथ बैठ के खाना खाइए. तर मी बसलो. आय सेड, सो व्हॉट डू यू डू. सो ही सेड, आय एम अ नेव्हल ऑफिसर अँड आय एम गोइंग टू गोवा. तिथे डिफेन्सचं एक्झिबिशन असतं गोव्याला. तर आय एम गोइंग देअर. तर मी त्याला म्हटलं, बिकॉज यू आर अ नेव्हल ऑफिसर अँड डिफेन्स ऑफिसर, आय वॉन्ट टू आस्क यू, टेल मी इंडिपेंडेंटली द ट्रूथ, हाउ गुड इज मनोहर पर्रिकर. ही सेड, सर आप इमेजिन नहीं कर सकते, हमको जब बुलाते हैं ना, हम कोई इशू उनको लिख के भेजते हैं, वो हमारा पूरा चार्टर पढ़ के, सारे रूल्स रेगुलेशन पढ़ के, उनको सब पता होता है. एंड देन ही ट्राइज टू टेल द IAS ब्यूरोक्रेट्स हाउ टू हेल्प द नेवी एंड आर्मी एंड डिफेंस फोर्सेस. उनको सब पता होता है. So he takes that much of interest. I said, are you genuinely telling me this? He said, yes sir. अब कल भी हम जा रहे हैं ना, हमको मालूम है, इसलिए हमको सब पढ़ के जाना पड़ता है. Because it should not happen that he knows more than us. So bureaucrats are not used to it, no? Not used to it. That mantri knows more than them. So that's a little snippet. But in this whole, this thing, role, there are problems in everybody's lives. Yes. Right? Yes. म्हणजे ते काय रोज पेटल्सचं लाईफ नसतंच ते. म्हणजे कुठल्याही, स्वतः कृष्णाचं आयुष्य बघा ना, कृष्णाच्या आयुष्य, रामाच्या आयुष्यामध्ये बघा, कृष्णाच्या बघा, इट्स नॉट अ लाईफ ऑफ रोज पेटल्स. त्यामुळे त्याच्यामध्ये एका पुरुषाला खंबीरपणे तो न्यायाची लढाई लढण्यासाठी त्याच्या बायकोचा किती हात असतो. आय नो व्हॉट यू डिड, वी ऑल हर्ड, द होल फॅमिली डिड, वी ऑल हर्ड. But as a woman, because what I see today is everybody is becoming individualistic. I. You know, ते वाल्या कोळी सारखं आहे. म्हणजे तुझं ते सगळं मला, ते सगळं केलेलं रिचेस मला पाहिजे. ओके, पण तुझं पाप मला नको. तिथे काय झालं, तुझ्यावरती काही जर अरिष्ट आलं तर त्याच्यामध्ये मी नाही, असं सुद्धा मी बघतोय आयुष्यामध्ये. बरोबर. So what would you say is a wife's role? I mean, what should today's young boys and girls think? खूप मोठा रोल असतो. आणि व्हॉट अ वुमन सपोर्ट्स द मॅन, म्हणजे ती जी माइंडसेट असते, अँड बिंग कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, हा विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर बोथ, म्हणजे दोघांचेही सक्सेससाठी. तर म्हणजे हा माइंडसेट जर आपण खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक, आणि हा माइंडसेट जास्त करून थोडासा स्वार्थी विचार हल्ली असतो मुलांना. आणि ते मे बी पेरेंट्सच कारणीभूत असतात, कारण वी डोंट रेज आवर चिल्ड्रन लाईक दॅट, गिविंग देम मोर, म्हणजे त्या मुलांना जास्त महत्त्व देणं, किंवा आय कॅनॉट पुट इट इन दिस वे, आय कॅन से की व्हॅल्यू सिस्टम्स तर त्यांच्यात घालायलाच पाहिजे. थोडं त्यांना कठोर आयुष्य आधीच आपण दिलं, म्हणजे नॉट गिविंग देम एव्हरीथिंग अँड नॉट गिविंग देम अ व्हेरी रोझी लाईफ, दॅट मेक्स देम मोर रेझिलियंट, दॅट विल मेक देम मोर ॲक्सेप्टिंग, ready for life and ready for life. difficulties to face the difficulties of मुलांना आता हल्ली ते डिफिकल्टी फेस करण्याचं तुम्ही अपॉर्च्युनिटीज देत नाही मुलांना, की लाईफची डिफिकल्टी फेस करण्याचे ती स्ट्रेंथच दिलेली नसते. ओव्हर प्रोटेक्ट करतो किंवा सगळं हातात अवेलेबल करून देतो. That's what you mean. Yes. So तो एक प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे मुलं जास्त स्वतःचाच विचार करून, मग हे सॅक्रिफायसेस किंवा सॅक्रिफायसेस फॉर ईच अदर, किंवा थिंकिंग अबाउट ईच अदर, पुटिंग दी अदर पर्सन अबाव युअर नीड्स, हे होतच नाही ना. आय फील दिस इज मोर ऑफ अ प्रॉब्लेम. What is my last question to you? This whole incidence is unimaginable, unfathomable.
असं कोणाबरोबर होऊ शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत, आणि आपल्याबरोबर तर नाहीच नाही. व्हॉट इज द लाईफ लेसन फॉर प्रसाद, फॉर यू, फॉर द फॅमिली? फॉर हिम, व्हॉट इज द लाईफ लेसन? फॉर हिम, one life lesson is, has he put everything behind him? And he has put everything behind him. Okay. And I think he has suffered quite a bit because of all this. Yeah, but त्याच्यामधनं positive thinker who is exposed to spirituality and whatever comes out positive. गीताच परत की कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. त्याच्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं, द्यायचं ते सगळं त्याच्या हातात, आपण कर्मयोगीच बनायचं. हे एक मोठा लाईफ लेसन शिकायला, आणि तो देतो. म्हणजे आपलं सिन्सिअर एफर्ट्स कधीही वाया जात नाहीत, आणि एफर्ट्स घेण्याची मानसिकता असते, तर त्याच्यामुळे आपण तो देतोच आहे आपल्याला. हे लाईफ लेसन तो ही लीला आहे त्याची. ही इज टेस्टिंग यू की तुम्ही कोळसा आहात की सोनं आहात. ही इज टेस्टिंग यू की त्याच्यामध्ये फायर मध्ये घातल्यानंतर आप सोने की तरह बाहेर आ जाओगे. येस, आणि हा प्रत्येकाला टेस्ट करतो. म्हणजे आता आम्ही इथे बसलोय, आमचं दुःख सगळ्यांच्या समोर आलंय, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी आहेच आहे ना. बरोबर आहे. तर ते हाऊ यू डील विथ इट इन युअर लाईफ, ते तो बघत असतो. And obviously this whole thing has made your family stronger, family bonds very stronger. You've earned more friends. It's also a test for the friends. Yes. अशा याच्यामध्ये कळतं तुमचा माणूस कोण, तुमचा माणूस कोण नाही. खरंच आहे, खरंच आहे. हे सगळं झालं असं काही? नक्कीच झालंय. इवन फ्रेंड्स, रिलेटिव्स, कित्येक जण सगळं चांगलं झाल्यावर परत आलेत, आहे ना. बट यू राईज अबव ऑल दिस, की ठीक आहे, आलेत नाही आलेत. So you know whom you are going to trust, and you know in your troubled period तुम्ही कोणाकडे जाणार आहात. So ती आयडिया येते. How many more years is left with? त्यांना काही शल्य आहे का प्रसादला या सगळ्याचं? एक दुःख मात्र आहे, म्हणजे ह्या सगळ्या ह्याचं, त्यात म्हणजे what he suffered in all this, आणि सफरिंग इज डिफरंट. पण ह्याच्यातनं तो ही वॉज नॉट एबल टू सर्व द कंट्री फॉर दोज मेनी इयर्स, आणि तो तेवढं सर्व करू शकला नाही, हे त्याला नक्कीच त्याचे खंत आहे. आणि आता तो रिटायर होईल इफ ही डझंट पिकअप हिज नेक्स्ट रँक लवकरच. म्हणजे त्याला नाही, इफ ही डझंट गेट प्रमोटेड in the next few months, he will retire by March. Are you saying the case has an implication on his promotion? Yes, it has. कारण एवढे वर्ष, ऑलमोस्ट 9 वर्ष तो he was out of the circulation, आणि मग त्याच्यामुळे त्याचं ग्रेडिंग त्या वर्षात कोणी ग्रेडच करू शकलं नाहीये ना त्याचा. सो जितके ग्रेडिंग्स लागतात तुम्हाला टू बिकम अ ब्रिगेडियर, ते तेवढे नाहीच आहेत. तर तेवढे वर्ष मिसिंगच आहेत ते सगळे. सो म्हणजे ह्या केसमुळे एक्झोनरेट तर झालाय, पण हा लॉस आहेच आहे ना, आणि त्याची जास्त खंत वाटते. एवढे maybe he'll give you more time after that. Na? He may. He'll again start singing romantic songs to you. Oh, he's not stopped singing romantic. He's not stopped singing romantic songs. So it's okay. मतलब हम दोनों का दीवानन. Actually तुम्ही ते गाणं बघाल ना, मैं जिंदगी का क्या है ते? साथ निभाता चला गया. साथ निभाता चला गया is nothing but गीता philosophy. त्याच्यामध्ये ते कडवं आहे, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयाचं त्याच्यामध्ये कडवं केलेलं आहे. हाऊ ब्युटिफुली दे यूज्ड टू राईट ना सॉंग्स. सो ही इज नॉट स्टॉप सिंगिंग. ही इज नॉट स्टॉप सिंगिंग. सो इवन इफ ही सर्व्स ही विल सिंग ना. Of course he will continue to serve. With his रिटायर झाला तरी
with his attitude, I don't. So then this is the extension of his work. Absolutely, no? absolutely. In He'll real love life. to do that. He'll love to do it. Definitely. So he's mentoring cadets to join the army, and otherwise also the security forces. Yes, definitely. Wonderful, wonderful. I sincerely thank you for this last minute communication जे आलं because of the Delhi blast. So which actually I also didn't know how to conduct this whole thing, but with the help of your willingness to talk, I think we have gained some insights into some insights into what can happen to a common man. माझे गुरुजींचे गुरुजी बडे स्वामीजी म्हणायचो, ईश्वरानंद गिरी महाराज, ते नेहमी म्हणायचे की आपल्या सगळ्यांचा स्वभाव असतो, प्राण्यांचा पण स्वभाव असतो. प्रत्येक घरामध्ये कुठे ज्या घरामध्ये कुत्रे आहेत त्या वेगळ्या वेगळ्या कुत्र्यांचा, मांजरांचा पण स्वभाव असतो. तसा सत्य आणि असत्याचा पण स्वभाव असतो. असत्याचा जात्यात स्वभाव असतो स्वतःला लपवून ठेवणं, आणि सत्याचा स्वभाव असतो स्वतःला प्रकट करणं. त्यामुळे हे सगळं आपल्या माध्यमातनं होत असतं. ते ज्या ऑफिसर्सनी हे इम्प्लिकेशन केलं, हे सगळं असत्य निर्माण केलं, हे असत्य त्यांच्या माध्यमातनं आपलं काम करत असतं, सत्य आपल्या माध्यमातनं काम करत असतं. आणि धर्म संस्थापना का व्हायला लागते सारखी सारखी? धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुसलमान धर्म हा नव्हे. हिंदू म्हणजे कर्तव्यनिष्ठा, आपलं जे कर्तव्य आहे, पीस, प्रमोटिंग द राईट ह्युमन व्हॅल्यूज, को एक्झिस्टन्स, आणि आपलं जे काम मी घेतलंय ते मी काम चोखपणे करणं, हे जी धर्मसंस्थापना आहे ही ऑफिसर्सच्या माध्यमातून होत असते. सो आय थँक यू फॉर एनलाइटनिंग अस and sharing some of the intimate parts of your family life, and I really applaud sagya Purohit family la. I applaud all of you for thank you so much coming out with flying colors, and we are proud of you, the entire Purohit family. I think we are all proud of you. Thank you so much Colonel Saab, thank you. bravo थँक यू. माझ्या बोलण्यामध्ये काही जर चुकलं असेल, काही वावगं बोललो असेल तर मी क्षमा प्रार्थी आहे. जय हिंद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. जय हिंद.